नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आपले स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख त्यांना आता आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालंय. ते दिवस लक्षात आले की पुन्हा माणसाला काही सुचत नाही. कारण हे ठिकाण भाषणाचं नाही. या मसा जोकाराला आणि देशमुख कुटुंबियांना आम्ही राज्याच्या वतीनं सांगतो, आम्ही कोणीही न्याय मिळेपर्यंत मागं हटणार नाही. यात कोणीच आहे. आम्ही तुमच्या सगळ्या संकटासोबत आहे. आम्ही नुसते बोलणारे नाहीये, तर कृती पण करून दाखवणार आहे. तो तुमचा भाऊ नाहीये, आपल्या पुऱ्या राज्याचा तो भाऊ आहे. कोणीही माग त्याच्यातून हटणार नाही. खूप वाईट झालं, कुटुंब उघड्यावरती पडलं. शेवटी ज्याला दुःख झालं त्यालाच दुःख कळतं. आम्ही मात्र धनंजय भैया तुम्हाला वेळोवेळी शब्द पण दिलेला आहे. आणि आजही इथं सगळे वारकरी संप्रदायापासून सगळेच राजकीय नेते सुद्धा आले. आपल्या संतोष अण्णांना सगळ्यांनी भाऊ मानले. तुम्हाला कोणत्या संकटात आम्ही अर्ध सोडणार नाही. कसलं पण येऊ दे. मोगा बोलताना धसांना म्हणले, समोरचे काहीतरी डाव टाकू पाहत आहेत. अण्णा समोरचे म्हणायचंच नाही, सरळ नाव घ्यायचं. डाव टाकतोय फक्त धान्य. आमच्या भावाला जर, आमच्या संतोष भैयाला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल, तर तो कितीही मोठा नेता असू दे, फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतोय. मुंडक्यावर जर पाय दिला नाही तर मराठीच्या अवलाद आम्ही सांगणार नाही. एवढं लक्षात ठेवा. मी पडद्याच्या आडून बोलत नाही कधी. जे आहे ते रोखठोक बोलावं. आता समोरचे म्हणायचे दिवसच आणणार नाही राहिले. आपला माणूसच जर गेला, त्यांना मोजायचं तरी किती दिवस. तुमच्यावर बी काल काहीतरी आरोप झालाय, म्हणजे हे सुरू राहणार आहे. काय मला ते माहित नाही, पण तिथला ते विषय इथं नाहीये. परंतु जर सरळ सरळ म्हणलं जातं, आरोपीची मला आठवण येते. कितीही राक्षस असला, पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे, पण राक्षस सुद्धा नियतीला धरून असायचे असं मला वाटतं. कोणतेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही. देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावळला तर युद्ध थांबलं जायचं. म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा. ही पैदासच नेमकी कोणाची, राक्षसाची सुद्धा नसावी, ती वेगळीच कोणाची तरी असावी. एखाद्याचं घर जर उजाडलं, एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं, तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताल, तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि कच्चे नाही आहेत. फक्त आम्ही संयमाने घेतोय. त्याचा गैरफायदा तू घेऊ नको. आणि तू जर इथून पुढे काही अशा काड्या केल्या, आणि तुम्ही नावं सांगत जा धनंजय भैया, तुम्हाला कोणाची धमकी आली, नुसतं ते मीडियातून येत आहे आम्हाला ऐका, नाव घेत जा. तुम्हाला जर फोनवर धमकी आली, आता इथून पुढे आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागलो. आणि त्याच्याशिवाय जगणारच नाहीयेत आपण सुद्धा. संतोष भैयाला खरा न्याय द्यायचा असला, त्यांच्या लेकरा बाळाला न्याय द्यायचा असला, तर आपल्याला सुद्धा आता जसं तसं वागावंच लागणार. गप बसाव किती दिवस. तुम्ही इथले सगळे उठा आणि आमच्या तोंडात चपला हाना आम्ही जर चुकत असलो. गप बसाव किती दिवस. जर आमचे मुर्देच पडायला लागले तर गप तरी किती दिवस बसायचे. याच्यापेक्षा काय क्रूर हत्या व्हायला पाहिजे. तरी पण आम्हीच त्यांचे भाषण ऐकून घ्यायची.
त्यांनी मोठ्या थाटात भाषण करायची. एक खून झालाय, देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय, तो आनंदाने भाषण करणार. तुला आठवण कोणाची यावा, कोणाची नाही यावा, एका क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूराच. याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघंही एक आहेत. म्हणून मी वारंवार सांगतो, याला सहारोपी करा. फडणवीस साहेब, तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल, अजितदादा तर वयालाच गेलेला माणूस झालाय. मी काही त्या पक्षावर टीका करायला नाही आलो. इतकं नालायक बोलणाऱ्या माणसाला सुद्धा अजितदादा जवळ करते. त्यांचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करतात. आमच्या संतोष भाईला जर न्याय मिळणार नसला तर आम्ही अजितदादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस कोल्हा. आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो, आम्हाला ह्या धर्तीवर पाय ठेवलं का आमच्या रक्तात होती आग. कारण आमच्या येतो तो खून लक्षात. तुम्ही फडणवीस साहेबाला सांगा आणखी नवी मराठ्यांनी संयम सोडलेला नाही. मी आणखीनही पायरी फडणवीसची चढलो नाही. संतोष भैयाच्या न्यायासाठी तुम्ही मत असले तर मी यायला तयार आहे. एकदा सांगू, संतोष भैया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत, ते सुद्धा आणि धन्या सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला येतो. मी संतोष भैयासाठी कुठेही यायला तयार आहे. मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार नाही. माझं या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान आहे, देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही. आपल्याला जी किंमत मोजायची वेळ येईल ती मोजू आपण. हे पक्षावाले यांच्या मतासाठी आपले खून जरी झाले, मुर्दे जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळते, हे सिद्ध झालं या 1 वर्षात. त्यामुळे आपण आपले शाने होऊ, आपण आपला न्याय घेऊ. पुन्हा मी धनंजय भाईला सांगतो, तुम्ही कधीही तुम्हाला एकटं समजू नका. आम्ही सगळ्या मस्साजोगकरांच्या पाठीशी देशमुख कुटुंबासह. तुम्हाला दुःख, ते 6 कोटी मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला. कुठल्याही दिवशी आवाज द्या. त्यांची जी तयारी असेल त्याच्यापेक्षा 5 पट तयारी आपण करू. त्याला नावीला जे तशी खेटायची सुद्धा इथून पुढच्या काळात तयारी ठेवू. याला आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं, त्याची ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी. एक जरी आरोपी सुटला रे बाबा, मग मात्र तुमचं काय खरं नाही. आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून, ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार आहे. तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्यात कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहेत. आरोपी धरले म्हणजे न्याय नाही. तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार नाहीयेत. पण इथून पुढे समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोकटोक बोलायचं, खऱ्याला खरं शिका. उगाच पडद्याच्या आडोगी राहून अंदाजे बोलायचं बंद केलं तर समाज अडचणीत येतो. आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजही अडचणी येत नाही आणि पुढचाही क्लिअर आरोपी आहे म्हणून दिसतो. आपण कोड्यात बोललो, समाजाला नेमकं आपलीच काय भूमिका आहे कळत नाही. इथून पुढे तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला. तुमच्यावर अन्याय झाला नावासह सांगा, अमुक अमुक होता असं बोलते. स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा. प्रत्येक जण कोणावर अन्याय झाला त्यांनी सांगायचं त्याच्यामुळे झाला. फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. आपण सगळेजण मिळून धनंजय भाई, आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाहीत. तुम्ही त्या दिवशी बाईट दिली किंवा आम्हाला धमकीचे फोन येतात, नावच सांगत जा. आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो, जशाला तशी उत्तर द्यायची. नसता रस्त्याने सुद्धा लोकांना चालू देणार नाही. यांना 4-2 जणांना चांगलं फटकेल्याशिवाय ठेप्याला नाही यायचे. कारण आपण संयमाने वागायचं आणि यांनी डायरेक्ट मूर्तीच पाडायची. माणसं मारायला लागले आमचे, माणसं कमी व्हायला लागले आमचे. आम्ही येणार, फुलं वाहणार, म्हणजे दाटूमुठी त्या कुटुंबासंग रडणार. आपण आपल्या घरी सगळे. हे कुठं जरी थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागायला. समोरची संस्कारहीन आहे आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही. असं आम्ही हे संतोष भैयाच्या 1 वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं म्हणायला लागलो होता.
संस्कारहीनाला संस्कारहीनासारखंच वागावं लागणार आहे. म्हणजे एक जुनी म्हण आहे, अहिंसेनेच कवर, हिंसेला अहिंसेनं उत्तर देऊन जमत नाही. अहिंसेला अहिंसेसारखंच वागायला लागत, त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही. आणि हिंसेला हिंसेप्रमाणेच करावं लागेल. आता त्याला विलाजच नाहीये. वारकरी संप्रदायाने कुणाला चांगलं बोलावं, पुढचा बी वारकरी संप्रदायाचा असावा. पुढून लावितोय घोडे आणि आपण म्हणायची कुठून रामकृष्णारी. मला वाटतं त्याच्या टकोऱ्यात टाळ आणलेला बरा. कारण आता युग त्या संस्काराचं राहिलंच नाहीये. वटण्यावर आणण्यासाठी जगदुरु तुकाराम महाराज सांगतात तसं ते म्हणतात ना, नाथाळाच्या माथी अनोकाठी दणक्यात लागते ना. आता मला वाईट समजू नका, संतोष भैयाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर हत्या फक्त डोळ्यासमोर ठेवा, प्रत्येकाचं रक्त उसळ. त्याच्यामुळे आमची तळपायाची आग मस्तकाला जाती. पुन्हा पुन्हा सांगतो, मस्साजोग कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुरं राज्य, मस्साजोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर कवाच हटणार नाही, पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही. तुम्ही काळजी करू नका. अण्णा म्हणतात तसं समोरचे, ते समोरचे नाही. धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे. त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही. तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय, हे समर्थन करते त्यांचं. यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानलं असतं. तुम्ही खून करणाऱ्याचं समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही. इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय. आज छोटे छोटे संतोष भाईचे लेकर उघड्यावरती पडत नाही दिसत बाप त्यांना. तुम्हाला बोलायला काय होतंय, भाषण करायला तुम्हाला मीडियात बोलायला काय होत आहे. आरोपीची आठवण येते. या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत. तुला जरा लेकर आहेत ना तुझ्या घरात, तुला जर 2 दिवस ती पोरगण पोरगी दिसली नाही तर तुला झोप येत नसन. आमच्या संतोष भाईचे लेकर कसे झोपत असतील. हे असल्या नीच अवलादीला धडा शिकावाच लागणार आहे. आणि मी तर काय माग हटत नाही. गाड्या कुणाला काय म्हणायचं ते म्हणा. ह्या रोखोक भूमिकेशिवाय संतोष भाईला न्याय मिळू शकत नाही. पडद्याच्या आडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही. इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठ्यावर अन्याय झाला, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं. राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवाचक अन्याय झाल्यावर त्याला साथ द्यायची म्हणजे द्यायची. आपले लोक आपण संपवून द्यायचे नाही. राजकारणातले पण नाही, समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही. संतोष भाई सामान्यच होते. त्यांनी काय कुणाला लुटलं नाही. त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला. पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. आपले लोक आपल्यालाच सांभाळावे लागणार आहे. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.